नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बीपीची गोळी बंद होती का। तर मित्रांनो, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, पण आपण आता हे जाणून घेणार आहोत की बीपी वाढण्याचे कारण कोणते, बीपी वाढण्याचे दुष्परिणाम काय होतात आणि बीपी वाढण्याचं आपल्याला सुरुवातीचं लक्षण काय आहे, ठीक आहे, आणि याच्यावर उपचार काय केले जातात ते मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम आपण रक्तदाब म्हणजे काय, म्हणजे आपण ज्याला ब्लड प्रेशर म्हणतो, म्हणजे काय, तर शरीरात स्निग्ध पदार्थ वाढले की हातापायांच्या लहान लहान रक्तवाहिन्यात भिंतीलगत जमा होतात, ठीक आहे। त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो, ठीक आहे मित्रांनो। यास आपण रक्तदाब विकार असे म्हणतो। याची कारणे काय आहेत रक्तदाब वाढण्याची, तर अति मानसिक ताण घेणे, याच्यामध्ये अनुवांशिक कारणे सुद्धा कारणीभूत असतात। तसेच आहारात जंक फूड, फास्ट फूड म्हणजे जे आपण बाहेर खातो ते पॅकिंगचे पदार्थ, तसेच मिठाचे प्रमाण आहारामध्ये जास्त प्रमाणात असणे, खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी या ठरलेल्या वेळेमध्ये जर नसेल तरीसुद्धा हा बीपीचा त्रास होतो, किंवा चिंता, भीती इत्यादी मानसिक विकार जर आपल्याला असेल तरीसुद्धा हा बीपीचा त्रास वाढू शकतो, किंवा एखाद्या वेळेस व्यायामाचा अभावसुद्धा यावर होऊ शकतो। तसेच लठ्ठपणा आणि काही विशेष कारणेसुद्धा आहे, म्हणजेच मूत्रपिंडाकडे जाणाऱ्या शुद्ध रक्तवाहिन्या त्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला तरीसुद्धा बीपीचा त्रास होऊ शकतो, किंवा शरीरातून लघवी बाहेर टाकायला प्रॉब्लेम होत असेल तरीसुद्धा हा बीपीचा त्रास होऊ शकतो। तर याचे दुष्परिणाम काय आहेत, तर मेंदूमधील नस फाटणे, तसेच मेंदूमध्ये रक्तस्राव होणे आणि रक्ताचे त्यापासून गिठोळी तयार होणे आणि त्या गिठोळीची मेंदूवर परिणाम होणे म्हणजे दाब निर्माण होणे। मेंदूचा जो भाग दाबला जातो तो भाग शरीराचा अवयव लोळा पाडतो आणि यालाच आपण अर्धांगवायू असे म्हणतो। थोडक्यात वाढलेला रक्तदाब हा लकवा निर्माण पण करू शकतो, ठीक आहे मित्रांनो। तर लक्षणं काय आहेत, उच्च रक्तदाब हा विकार हळूहळू वाढत जाणार आहे। याचे लक्षण आहेत चालायला दम लागणे, छातीत धडधड होणे, डोकेदुखी किंवा दृष्टीदोष, आणि एकदम उभं राहिलं किंवा एकदम खाली बसल्यास चक्कर आल्यासारखे वाटणे, आणि पायावर आणि चेहऱ्यावर सूज येणे, अशी आपल्याला लक्षणं दिसून येतात। तर यामध्ये काही तपासण्यासुद्धा करणं महत्त्वाच्या असतात। रक्तदाब वाढल्याचे दिसून आल्यास रुग्णांच्या तपासण्या करणं आपल्याला गरजेचं असते। त्यामध्ये सगळ्यात पहिलं ECGद्वारे हृदयाच्या कप्प्यावर किती ताण पडला आहे याचा शोध आपल्याला घेता येतो। हृदयाची सोनोग्राफी, ज्याला आपण इकोकार्डिओग्रामद्वारे केल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास जुना आहे की नुकताच सुरू झाला आहे हे आपल्याला शोध घेता येतो। रक्ताची तपासणी करून रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल किंवा युरिक ॲसिडची पातळी हे आपण तपासण्या करून माहिती करून घेतलेलं पाहिजे। तसेच कोलेस्ट्रॉलची तपासणी किंवा इतर काही चाचण्या फिजिशियन करू शकतात। तर यामध्ये आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला नियमित पोहायला जर जमत असेल तर आपण पोहायला जायचं आहे। तसेच आपल्याला प्राणायाम करायचा आहे, चिंता टेन्शन घेणं कमी करायचं आहे, मिठाचं आहारातील प्रमाण कमी करायचं आहे, नेहमी पोट साफ होईल अशी व्यवस्था ठेवायची आहे, जिवंत आहार आपल्याला नाश्त्याला घ्यायचा आहे, म्हणजे आपण कच्च्या स्वरूपात ज्या पालेभाज्या आहे त्याचं सेवन करायचं आहे। तसेच मेथीच्या दाण्याचे चूर्ण आठवडाभर सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी आपल्याला ते घ्यायचं आहे, त्यापासून उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते। तर उपचार काय आहे याच्यामध्ये, तर रक्तदाब नियंत्रित ठेवणे हे आपल्या हातात आहे, तरीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्यावीत। रक्तदाबाचे औषध एकदा का सुरू केल्यास ते मनाने आपल्याला बंद करता येत नाही। रक्तदाबाची वारंवार तपासणी करून औषधाची मात्रा हे डॉक्टर आपल्याला ठरवून देत असतात, आणि औषधे हे बहुधा एकदा सुरू झाल्यानंतर आपल्याला ते आयुष्यभर घ्यावी लागतात। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।